स्वामी समर्थ मंडळी, आजचा हा विशेष संदेश खास वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण पुढील काही दिवस तुमच्या जीवनात असे बदल घडवून आणू शकतात ज्यामुळे मागील अनेक महिन्यांचा ताण, संघर्ष आणि मानसिक अस्वस्थता हळूहळू कमी होताना दिसेल. ग्रहांची बदलती चाल, नक्षत्रांची सूक्ष्म हालचाल आणि कर्माचा वेग आता तुमच्या आयुष्यात मोठे संकेत देऊ लागले आहेत. काही लोकांना अचानक धनलाभाचे योग दिसू शकतात, तर काहींना जुन्या अडकलेल्या कामात यश मिळू शकते, तर काहींच्या जीवनात नातेसंबंधामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यात येणारे संकेत सामान्य नसतील. वारंवार एखाद्या व्यक्तीची आठवण येणे, अचानक जुने लोक संपर्कात येणे, मनामध्ये विचित्र बेचैनी निर्माण होणे किंवा एखाद्या निर्णयाबद्दल सतत विचार सुरू राहणे, हे सर्व योगायोग नसून ग्रहांनी दिलेले संकेत असू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा काळ व्यक्तीच्या बाजूने फिरू लागतो तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर परिस्थिती हळूहळू बदलते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पुढील काही दिवसात वृषभ राशीच्या जीवनात कोणत्या 5 मोठ्या घटना घडू शकतात, कोणते संकेत दुर्लक्ष करू नयेत आणि कोणता छोटासा उपाय तुमचं नशीब वेगाने बदलू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या जागृत करेलच, पण तुमच्या मनाला एक नवीन दिशा देण्याचं कामही करेल. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुढील काही दिवस तुमच्या जीवनात असे बदल घडवून आणणार आहेत ज्याची कल्पना तुम्ही कदाचित मागील अनेक वर्षांपासून केली नसेल, पण ते वास्तवात कधी उतरतील याची खात्री नव्हती. ग्रहांची स्थिती, नक्षत्रांचा वेग आणि काळाच्या चक्रात निर्माण झालेली सूक्ष्म हालचाल आता तुमच्या बाजूने वळू लागलेली आहे. अनेकांना वाटत होते की त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी कायमच्या संपल्या आहेत, काही नाती परत कधी जोडली जाणार नाहीत, काही स्वप्न फक्त मनातच राहतील. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला, तुमच्या संयमाला कमजोरी समजलं किंवा तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले, त्यांना आता वेळ स्वतःच उत्तर देऊ लागेल. हा काळ केवळ आर्थिक किंवा सामाजिक बदलाचा नाही, तर हा काळ तुमच्या आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माचा आहे. अनेक जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील. काही व्यक्ती अचानक संपर्क करतील, तर काही सत्य तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तुमच्या आयुष्यातील मागील अनेक वर्षाचा हिशोब आता काळ स्वतः मांडू लागलेला आहे. या दिवसात तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवेल, पण ती नकारात्मक नसून बदलाची चाहूल असेल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कर्म आणि ग्रह एकाच दिशेने चालू लागतात तेव्हा जीवन अचानक नवीन वळण घेते. म्हणूनच हे दिवस हलक्यात घेऊ नका. प्रत्येक संकेत काळजीपूर्वक ओळखा. तुमच्या आसपासचं वातावरण अचानक बदलताना दिसू शकतं. काही लोक जे सतत तुमच्यापासून दूर राहत होते ते आता स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. काही अपूर्ण राहिलेली कामं अचानक पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी खूप संघर्ष करावा लागत होता त्याच गोष्टी आता सहज मिळू लागतील. परंतु या बदलामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मानसिक अवस्था. कारण ग्रहांचा प्रभाव केवळ परिस्थितीवर नाही तर विचारावरही पडतो. या दिवसात तुमच्या निर्णयांमध्ये एक वेगळी स्पष्टता दिसेल. ज्या गोष्टी आधी गोंधळलेल्या वाटत होत्या त्या आता सरळ आणि स्पष्ट दिसू लागतील. काही लोकांना जुन्या चुका आठवतील आणि त्यातून मोठा धडा मिळेल. काहींना जुनं प्रेम पुन्हा आठवेल, तर काहींना आयुष्यातील खरे आणि खोटे चेहरे स्पष्ट दिसतील. अनेकांना अचानक एखाद्या जुन्या मित्राचा, नातेवाईकाचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा संदेश मिळू शकतो. हा योगायोग नसून ग्रहांनी तयार केलेला संकेत असतो. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा भूतकाळ अचानक वर्तमान काळात परत येतो तेव्हा जीवन नवीन दिशा घेण्याच्या तयारीत असतं. म्हणून या काळात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे आणि प्रत्येक संधीकडे शांतपणे पहा. या काळातील पहिला मोठा संकेत म्हणजे वारंवार येणारी स्वप्न. अनेकांना गेल्या काही दिवसात विचित्र स्वप्न पडत असतील. काहींना जुनी घरं दिसतील, काहींना जुन्या व्यक्ती भेटतील, तर काहींना मंदिर, नदी, पाणी किंवा अंधार अशा गोष्टी स्वप्नात दिसू शकतात. ज्योतिष आणि अध्यात्मानुसार अशी स्वप्न फक्त कल्पना नसतात, तर ती मन आणि ग्रहांच्या ऊर्जेतील संवाद असतो. जेव्हा ग्रह एखाद्या मोठ्या बदलाची चाहूल देतात तेव्हा मन आधीच ते संकेत पकडू लागतं. जर तुम्हाला वारंवार एकच गोष्ट दिसत असेल तर ती दुर्लक्ष करू नका. काही लोकांना रात्री अचानक जाग येईल, मन बेचैन होईल किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण सतत येईल. हा काळ तुम्हाला अंतर्मनाशी जोडण्याचा आहे. म्हणून झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसा. आपल्या मनातील विचार लिहून ठेवा आणि देवाचं स्मरण करा. कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील खूप मोठ्या वळणाचे संकेत घेऊन येत आहेत. जे लोक आतापर्यंत स्वतःला हरलेलं समजत होते त्यांच्यासाठी हा काळ नवीन अध्याय सुरू करू शकतो. जर तुमच्या आयुष्यातही अचानक जुने लोक, जुनी स्वप्न
किंवा जुने विषय पुन्हा समोर येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढचा संकेत तुमच्या भविष्याशी थेट जोडलेला असू शकतो. दुसरा मोठा संकेत म्हणजे अचानक वाढलेली शांतता. काही लोकांना जाणवेल की ते आधीसारखे रागवत नाहीत, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत आणि एक वेगळा संयम त्यांच्या स्वभावात निर्माण होत आहे. हा बदल साधा नाही. ग्रहांच्या हालचालीमुळे जेव्हा व्यक्तीच्या जीवनात मोठे कर्मफळ येण्याच्या तयारीत असतं तेव्हा मन आपोआप स्थिर होऊ लागतं. तुम्ही ज्या लोकांसाठी खूप काही केलं पण बदल्यात फक्त दुर्लक्षच मिळालं, त्या सगळ्यांचा हिशोब आता वेळ स्वतः करणार आहे. तुमच्या आयुष्यातील काही लोक अचानक दूर जातील आणि काही नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करतील. हा काळ तुमच्या भावनिक शुद्धीकरणाचा आहे. अनेकांना स्वतःची किंमत आता कळू लागेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला सतत दोष देत होता त्या गोष्टीचं खरं सत्य आता समोर येईल. ज्योतिषशास्त्रात असा काळ व्यक्तीच्या आत्मजागृतीचा मानला जातो. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमच्या शांततेमध्येच आता तुमची सर्वात मोठी ताकद दडलेली आहे. तिसरा संकेत आर्थिक आणि कामाच्या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील काही दिवसात अचानक एखादी जुनी अडकलेली रक्कम परत मिळू शकते. बंद पडलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं किंवा नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. काहींना नोकरीत बदल दिसेल तर काहींना नवीन व्यवसायाची प्रेरणा मिळेल. पण लक्षात ठेवा, हा काळ फक्त पैशाचा नाही तर योग्य निर्णय घेण्याचा आहे. ग्रह तुमच्यासाठी संधी निर्माण करतील, पण त्या संधी ओळखण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल. अनेक लोकांना अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. काहींना जुन्या ओळखी पुन्हा उपयोगी पडतील. तर हा काळ तुम्हाला हे शिकवणार आहे की वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. कालपर्यंत बंद असलेले मार्ग आज अचानक उघडू शकतात. म्हणून नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सकाळी उठल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा आणि आपल्या मनातील भीती सोडून द्या, कारण ग्रह आता तुमच्या बाजूने फिरू लागले आहेत. चौथा संकेत म्हणजे नात्यांमध्ये होणारा मोठा बदल. काही नाते अचानक मजबूत होतील तर काही नात्यांचं खरं रूप समोर येईल. ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच व्यक्तीचं वागणं तुम्हाला धक्का देऊ शकतं. पण हे सत्य समोर येणं आवश्यक आहे, कारण ग्रह आता तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत आहेत. अनेकांना जुनं प्रेम पुन्हा संपर्क करू शकतं. काही लोकांना अपूर्ण राहिलेल्या भावना पुन्हा जाग्या होतील. पण या काळात भावनांपेक्षा विवेक महत्त्वाचा असेल. प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्यासाठी योग्यच असेल असं नाही. त्यामुळे निर्णय घेताना मनापेक्षा अनुभवांवर जास्त विश्वास ठेवा. काही लोकांच्या आयुष्यात विवाह, साखरपुडा किंवा नवीन नात्याची सुरुवात होण्याचे योग दिसत आहेत. पण लक्षात ठेवा, ग्रह फक्त मार्ग दाखवतात, चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. तुमच्या आयुष्यात सध्या कोणती व्यक्ती अचानक बदललेली वाटते कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण पुढचा संकेत अनेकांच्या आयुष्यात मोठं सत्य उघड करू शकतो. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे अचानक वाढलेली आध्यात्मिक ओढ. काही लोकांना मंदिरात जाण्याची इच्छा होईल, काहींना मंत्र ऐकावासा वाटेल तर काहींना एकांतात बसून विचार करावासा वाटेल. ही फक्त भावना नसून ग्रहाने दिलेले आंतरिक संदेश असतो. जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल येणार असतो तेव्हा आत्मा आधीच त्या ऊर्जेशी जोडला जातो. या दिवसात तुम्हाला काही गोष्टींचं उत्तर ध्यानात, शांततेत किंवा देवाच्या स्मरणात मिळू शकतं. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. दररोज काही मिनिटं शांत बसा आणि आपल्या मनातील भीती, राग आणि अस्वस्थता सोडून द्या, कारण नवीन सुरुवात होण्याआधी जुनी वेदना संपणं आवश्यक असतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा व्यक्ती स्वतः आत्म्याशी जोडली जाते तेव्हा तिचं नशीब बदलायला सुरुवात होते. या काळात काही लोकांना शरीरात थकवा, डोकेदुखी किंवा अचानक बेचैनी जाणवू शकते. अनेकदा ग्रहांच्या ऊर्जेमुळे मानसिक आणि शारीरिक स्थितीत बदल होतात. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. उशिरापर्यंत जागरण टाळा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. काही लोकांना अचानक रडू येईल, मन भरून येईल किंवा जुन्या आठवणी त्रास देतील. पण हा काळ तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर आतून मजबूत करण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक वेदनेमागे एक मोठा धडा दडलेला असतो. ग्रह तुमच्या आयुष्यातील चुकीच्या गोष्टी काढून टाकत आहेत, जेणेकरून योग्य गोष्टीसाठी जागा निर्माण होईल. त्यामुळे जे जात आहे त्याला जाऊ द्या आणि जे येत आहे त्याचं स्वागत करा. या दिवसात एखादा खास संकेत वारंवार दिसू शकतो. काहींना एकाच अंकाची पुनरावृत्ती दिसेल तर काहींना विशिष्ट गाणं सतत ऐकू येईल तर काहींना एखादी व्यक्ती वारंवार आठवेल. हे सगळं योगायोग वाटत असलं तरी ज्योतिष आणि अध्यात्मानुसार विश्व अशाच प्रकारे संकेत देत असतं. जर तुम्हाला सतत काहीतरी वेगळं जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण काळ आता तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना पुढील काही दिवसात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.
त्यामुळे घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवून आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हालाही वारंवार काही संकेत दिसत असतील तर हा योगायोग नाही. पुढील काही दिवस तुमच्या आयुष्याचं संपूर्ण चित्रच बदलू शकतं. या काळात तुमच्या बोलण्यामध्येही मोठा प्रभाव निर्माण होईल. लोक तुमच्या शब्दांकडे लक्ष देऊ लागतील. ज्यांनी आधी तुमचं मत दुर्लक्षित केलं होतं, आता तेच तुमचा सल्ला मागू शकतात. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाच्या उभारणीचा आहे. तुम्ही आत्तापर्यंत ज्या वेदना सहन केल्या त्या आता तुमची ताकद बनणार आहेत. काही लोकांना समाजात मान सन्मान वाढताना दिसेल, तर काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. परंतु या यशामागे अहंकार येऊ देऊ नका, कारण ग्रह जितक्या वेगाने वर नेतात तितक्याच वेगाने खालीही आणू शकतात. म्हणून विनम्रता कायम ठेवा. सकाळी उठल्यावर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.